शिवरायांनी राज्य रयतेचं आहे हा दृष्टिकोन कधी सोडला नाही असं पवार म्हणाले। शिवरायांच्या राज्याला कुणी भोसलेंचं राज्य म्हटलं नाही असंही शरद पवार म्हणाले। छत्रपतींच्या संबंधी महाराष्ट्रामध्ये काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। पण एकच गोष्ट सांगितली गेली की या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, त्यांनी कर्तृत्व दाखवलं, पण त्यांचं राज्य हे त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अशा प्रकारचं सीमित होतं। आपण बघितलं की हैदराबादचं राज्य निजामाचं राज्य, दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य, पण शिवछत्रपतींच्या राज्याला कधी भोसलेंचं राज्य कुणी म्हणलं नाही। आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ही सत्ता हातामध्ये आहे, ही जनतेची आहे, आणि मग रयतेची उभारणी करण्याच्यासाठी छत्रपतींनी एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला, आणि ते राज्य रयतेच्यासाठी चालवलं, ही दृष्टिकोन त्यांनी कधी सोडला नाही।